असणारी या गावी मधले कुटुंबाची शेती आहे। हे शेती गेली 3 पिढ्या, त्यांच्या 3 पिढ्या ही शेती करून खात आहेत। आजपर्यंत कोणताही कसलाही या शेतामध्ये वाद अथवा दावा करण्यात आलेला नव्हता। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे उपनेते सोलापूरचे, जे स्वतःला स्टार प्रचारक म्हणून मिरवतात, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती, शेतकऱ्यांना कर्जमाफ केलं होतं। परंतु त्यांच्याच पक्षाचे उपनेते जर शेतकऱ्याची शेतजमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असतील तर उद्धव ठाकरे साहेब यांनी विचार करावा आणि अशा नालायक लोकांना, जे लोक वाळू तस्करीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस होते, त्यांच्यावर पोलिसांनी तडीपारीसारखी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। अशाच लोकांना आज पोलीस प्रशासन प्रोटेक्शन देत आहे। उद्धव ठाकरे साहेब यांना माझी आज विनंती आहे की अशा नालायक माणसांना आपण आपल्या पक्षातून तात्काळ हकलपट्टी करावी। आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती आहे की अशा लोकांना आपण पक्षात ठेवू नये आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। ज्यावेळेस मधले कुटुंब शेतामध्ये नव्हतं, शेतामध्ये ते लोक नसताना संपूर्ण शेती त्यांनी नांगरली आहे। या शेतामध्ये मिरच्या लावण्यात आल्या होत्या, कांदे लावण्यात आले होते, मका लावण्यात आला होता। हा संपूर्ण शेती नांगरली आहे। या शेतीचं नुकसान भरपाई आता कोण देणार? या संदर्भात जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही जातोय, त्या ठिकाणी पोलीस म्हणतात की पोलीस त्याला समोर बोलून घेतात आणि पोलीस स्टेशनमध्ये भांडण घडवून आणतात आणि दोघांमध्ये वाद करतात आणि नंतर पोलीस म्हणतात की तुम्ही दोघंही या ठिकाणी येऊन जावा। आणि आम्ही या संदर्भात स्वतः SP साहेबांची भेट घेतली। SP साहेबांनी स्वतः कामठी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित तक्रार दाखल करून घ्या। आणि तक्रार दाखल करायला गेल्यानंतर परत ते लोक, आपण एखाद्या आरोपीच्या विरोधात आपण तक्रार दाखल करायला जातो तेव्हा पोलीस स्टेशननी ती संबंधित आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली पाहिजे आणि त्या संदर्भात नंतर तपास केला पाहिजे। परंतु या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला पोलीस बोलवून घेत आहेत की तुझ्या संदर्भात बाबा असं तक्रार द्यायला आल्यात आणि तू इथं ये, आणि तो तिथं आल्यानंतर गोंधळ करतो आणि पोलीस दोघांनाही पोलीस स्टेशनमधून बाहेर काढतात आणि कामठी पोलीस स्टेशन SP साहेबांना सांगतात की हे लोक तक्रार द्यायला आलेच नाही किंवा ह्या लोकांनी तक्रार दिलीच नाही, असं ते खोटं सांगतात। म्हणजे असं म्हणणं आहे हा प्रकरण जे आहे कोर्ट मॅटर आहे आणि काहीतरी त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय लोकांनी जे आहे त्या कुटुंबाला पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आंदोलन करत आहे, उलट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा सगळं प्रकरण जे आहे कोर्टात चालू आहे आणि त्यांच्या विरोधात निकाल लागलेला आहे। हे संपूर्ण प्रकरण तुम्हाला आज मी दाखवतो या माध्यमातून, कोर्टात सुरू आहे। शरद कोळीचं यांच्या उतारामध्ये नाव आहे का? शरद कोळी यांचा पाहुणा आहे का? शरद कोळी यांचा कोण जावई आहे का? किंवा शरद कोळी त्याच्या घरातील एखादी मुलगी यांना दिली आहे का? यांच्या शेतामध्ये येण्याचा शरद कोळीचा संबंध काय? यांचं काय कोर्ट मॅटर चालू आहे, कोर्ट ह्यांची भावकी हे लोक बघून घेतील। शरद कोळी शेतामध्ये येऊन शेती नांगरण्याचा संबंध कुठून येतोय? शरद कोळी शेतामध्ये यायचा संबंधच नाही आहे। यांची भावकी हे लोक बघून घेतील। तो येतोय, आज सकाळी त्याचा मुलगा गेला, आज सकाळी शरद कोळीचा मुलगा शेतामध्ये गेलाय, शेतामध्ये जाऊन त्यांनी जे काही नांगरत असताना झाडं तोडली होती, आज ते झाडं जाळण्याचं काम त्यांनी केले। या संदर्भात आम्ही पोलिसांना तात्काळ माहिती सांगितली, परंतु अजून पोलीस प्रशासन दखल घेत नाही। शरद कोळीचा भाव आहे, जाऊन तिथं झाडा हे तहसीलचा आदेश आहे, तहसीलचा आदेश आहे। हे यांची भावकी आहे, हे पूर्ण यांचा हिस्सा ते ह्याच्या बाईटमध्ये बोलावं, ते असं दाखवतं।